बेमौसम बारिश से महाराष्ट्र के कई जिलों में फसलें तबाह हो गई है, जिससे किसानों की परेशानियां बढ़ गई है। इस मुद्दे को लेकर अब विपक्ष ने राज्य सरकार को घेरना शुरू कर दिया है। कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने कहा कि किसानों के हाल जानने के लिए किसी के पास वक्त नहीं है। अद्यापही कुठलाही मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कुठल्याही शेतावर बांधावर जाऊन या शेतकऱ्यांची झालेलं नुकसान, शेतकऱ्यांचा आणि त्यांची व्यथा ऐकण्यासाठी यांना अजिबात वेळ नाही। त्यांना केवळ राजकारण करून त्यापेक्षा सत्ता आणि खुर्ची यांना महत्त्वाची आहे, पण शेतकऱ्यांचं जे काय हाल होत आहेत त्या संदर्भात अद्याप एकही मंत्री, काल मी विखे पाटील पाहिले फक्त, किंवा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रत्यक्ष बांधावर जाऊन झालेले नुकसान पाहावे आणि मग त्यांना हे कळेल की झालेलं नुकसान किती मोठं आहे। आणि ठीक आहे, तुम्ही अवेळी पाऊस किंवा अवकाळी पाऊस, गारपीट एनडीआरएफच्या निकषामध्ये बसत नाही, मी त्या खात्याचा मंत्री होतो, पण राज्य सरकार म्हणून एचडीआरएफचे निकष आहे त्याप्रमाणे स्टेट डिझास्टरचे त्याप्रमाणे त्यांनी मदत करण्याची आवश्यकता आहे। आणि तुम्ही केवळ तोंडाला पानं पुसण्याचं काम आम्ही हे करतो ते करतो सांगण्यापेक्षा आणि बडाया मारण्यापेक्षा प्रत्यक्ष जा आणि बघा आणि शेतकऱ्याला मदत करा। नाहीतर तुम्हाला शेतकरी या जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समितीला तुम्हाला बांधावर गाडल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे या सरकारने। थोडी शेतकऱ्यांची कीव नाही यांना। इतकं मोठं संकट आलं असताना सुद्धा त्यांना मदतीची घोषणा नाही, थातूर मातूर पंचनामे केले जात आहेत। धान उत्पादक शेतकरी पूर्णतः कोळप झाला आहे। पूर्ण रब्बी पिकाचं सर्व धान अजूनही खरेदी केंद्र सुरू केले नाही, त्यांना परवानगी नाही। आम्ही सातत्यानं मागणी करतो पण त्याकडे दुर्लक्ष आहे। काय करताय सरकार? कुठे आहे सरकार? काय कळत नाही की महाराष्ट्रामध्ये हे महायुतीचं सरकार आहे म्हणून सांगतात, सरकारच आम्हाला दिसत नाही। लोकांच्या संकटाच्या वेळेस मुंबई एवढी मोठी तुंबली पहिल्याच पावसात, ज्याचं उद्घाटन झालं होतं मेट्रोचं, तिकडे ती मेट्रो पूर्णतः संपूर्ण निकृष्ट दर्जाचं बांधकाम म्हणून बांधकाम झाल्याचं लक्षात आलं, पूर्ण गळत होती। नवीन पूर्ण मेट्रोची ऐशी तैशी त्या ठिकाणी झालेली सगळ्यांना दिसली। म्हणजे पूर्ण बोगस कामं आणि वरून उद्घाटन, हे सगळं पाहिल्यानंतर उद्घाटनाच्या पलीकडे या सरकारला काही दिसत नाही। ना शेतकरी दिसतोय, ना बेरोजगार दिसतोय, ना महागाई दिसते या सरकारला। हे सरकार आहे कुठे? तर सरकार अस्तित्वात नसल्यासारखी परिस्थिती महाराष्ट्रात आहे। आणि केवळ हे हिंदू मुस्लिम करतायत, त्याच्या पलीकडे यांना काही देणं घेणं नाही। हिंदू मुस्लिम करून मतं मिळतात, जनता खड्ड्यात गेली तरी चालेल, अशी यांची भूमिका आहे।